महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती आकर्षक गणपती सजावट स्पर्धा आपण घेतो आहे आणि या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज।
सांगतो, मी धनाजी हिम्मतराव दळवी, राहणार सराफकट्टा, सांगली. आणि मी साधारण 5 ते 6 वर्ष झालं अशी गणपतीची आरास करत आहे. आपण आतापर्यंत 6 वर्ष झाले ही आरास करत आहात, तर यामध्ये आपण कोणकोणते विषय मांडलेले आहेत आणि ते कशा पद्धतीनं, याबद्दल आपण प्रेक्षकांना काय सांगाल? गेले 6 वर्ष आम्ही दरवर्षीप्रमाणे मोठ्या मोठ्या अशा आणि पर्यावरणास पूरक असं, जेणेकरून की पर्यावरणाला काही कोणत्याही प्रकारची हानी पोचणार नाही अशा याचा उद्देश ठेवून आम्ही आरास करत आहे. एक झाडांचा वापर करून एक वर्षी नारळाचे झाड केलं ते मोठं, मग त्यातनं गणपतीची मूर्ती केली ती, म्हणजे नारळातून गणपती आल्यासारखं. त्याच्यानंतर 12 ज्योतिर्लिंग केले ते सुद्धा शाडूच्या मातीपासून सर्व ज्योतिर्लिंग केले ते, जसे ज्योतिर्लिंग तिथं आहे तशी. त्याच्यानंतर हरिश्चंद्र गडावरील केदारेश्वर मंदिर ही पण देखावा मी सादर केला आहे. आणि ह्या वर्षी म्हणजे 2024 साली राम जन्म आणि अयोध्येची त्या काळची प्रतिकृती असा ह्या वर्षीचा आमचा देखावा आहे. तेच त्यांच्यामुळे सगळं होतंय. पहिली गोष्ट म्हणजे कारण त्यांनी केल्याशिवाय एकटा पण एवढं करणं शक्यच नाही, कारण त्यांच्या हातभार लागल्याशिवाय आपण हे पुढं जाणं हे असं पुढं जाताच येत नाही. एवढं मोठं करायचं म्हटलं कुटुंबाचं भरपूर म्हणजे 80% त्यांचा सपोर्ट आहे सगळा.